आज नवजी शक्ती सेनेद्वारा आयोजित या अधिवेशनाच्या अनुषंगानं या ठिकाणी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत। या ठिकाणी सन्माननीय या देशाचे उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आज वेळेवरच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी हे पत्र आलं आणि या पत्राच्या अनुषंगानं हे पत्र वाचतोय। नवजी शक्ती सेनेच्या वतीनं मातंग समाजाचे महाअधिवेशन पुणे येथे आयोजित केले असल्याचे समजून आनंद झाला। या निमित्ताने आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांना विनम्र अभिवादन। भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मातंग समाजाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे। ब्रिटिश राजवटीने मातंग समाजावर अनेक बंधने लादल्याने हा समाज विकासापासून दूर राहिला। राज्य शासनाने गेल्या 10 वर्षापासून या समाजातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, त्यांच्या शैक्षणिक जागृती निर्माण व्हावी, त्यातून स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत। समाजातील थोर पुरुषांचा सन्मान व्हावा यासाठी आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारले जात आहे। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील तरुणांच्या आकांक्षांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून तरुणांनी मातंग समाजासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्तानं सन्माननीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेले आहे। नवजी शक्ती सेनेच्या वतीनं पुणे येथे होणाऱ्या महाअधिवेशनास या निमित्तानं आयोजित लोकोपयोगी कार्यक्रमांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपलाच सर्वांचा सन्माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा शुभेच्छा संदेश या ठिकाणी आलेला आहे। माझ्या बांधवांनो, चोऱ्यात चाललेला तांडा प्रतिष्ठिताचा गोळा करायला तपशील पाठकांचा तांडा तसा तपस्वी उस्ताद उत्तराचा पुस्ताचा प्रश्न करतो वर्षाव आकड्यांचा। आमची परिस्थिती सांगत असताना अनुसूचित जातीचा आमचा निधी सांगितला जातोय, योजना मांडल्या जात आहेत, प्रत्यक्ष त्याचा लाभ किती होतोय याचं आत्मचिंतन मात्र केल्या जात नाही। म्हणून जेव्हा आम्हाला अनुसूचित जातीमध्ये आम्ही आहोत, आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रिमिनल ट्राईब मध्ये असणारी माणसं, हा घटक हा अनुसूचित जमातीमध्ये या ठिकाणी होता। स्वातंत्र्याच्या नंतर एससी मध्ये अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केला गेला आणि मग आमच्यावर जे 1881 ला जो गुन्हेगारी जाती जमातीचा कायदा लावला, तुमचे आमचे उद्योग व्यवसाय उडाले आणि इथल्या कर्दन काळ ठरलेल्या परकीय राजसत्तेनं तुमच्या माझ्या अस्तित्वाचा आणि अस्मिताचे उद्योग व्यवसाय हिरावून घेतले, तुम्हा मला देशोधडीला लावलं आणि या देशासाठी प्राण हरपणाऱ्या, प्राणाची आहुती देणाऱ्या, या देशासाठी निष्ठा राखणाऱ्या मातंग समाजानं एक आगळं वेगळं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्तानं जवळजवळ आज आम्ही 15 ठराव या ठिकाणी केलेले आहेत। 15 ठराव या ठिकाणी केलेले आहेत, ते सर्व शासनाला सुपूर्द करत आहोत आणि आपण वेगवेगळे जे निवेदन दिलेले आहेत ते सर्व निवेदन शासनाकडे पोहोचवित आहोत आणि त्याची कार्यवाही केल्या जाणार आहे। सर्वांना विनंती आहे की आपण शांततेचं सहकार्य करावं आणि यानंतर सन्माननीय या ठिकाणी आदरणीय विष्णुभाऊंना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं। संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगत विख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून, महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून, महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून, विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून, वासुदेव बळवंत फडक्यांचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। मान्यवरांच्या खिशामध्ये आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांच्या पाकिटामध्ये, माझ्या ताईंच्या बटव्यामध्ये असलेल्या नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे, त्या महात्मा गांधींना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून, महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून, लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या देशातील पहिली मागासवर्गीय दलित शिक्षिका विद्यार्थिनी मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून, आजवर मातंग समाजाने अनेक चळवळीसाठी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। हिंदुत्वासाठी माझ्या मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील माझ्या मातंग समाजाच्या कुळातील अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे। दलितांच्या चळवळीमध्ये देखील माझ्या मातंग समाजाने, आमच्या पूर्वजांनी आपलं योगदान दिलेलं आहे। नामांतराच्या लढ्यामध्ये आमच्या पोचीरामनी आपलं बलिदान दिलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या मांगवीरांनी आपलं बलिदान दिलं, त्या स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे, स्वर्गीय अंकुश खंदारे, स्वर्गीय अविनाशजी खंडाळे साहेब, या तिघांनाही या ठिकाणी अभिवादन करतो। या देशासाठी, या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी त्याच्या मांगवीरांनी आपलं बलिदान दिलं, अशा तमाम ज्ञात अज्ञात सर्वच मांगवीरांना या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। लवजी शक्ती सेना मातंग समाज महाअधिवेशन आज या ऐतिहासिक महाअधिवेशन या ठिकाणी पुण्यामध्ये होत आहे। या अधिवेशनाच्या पवित्र अशा मंचावरती उपस्थित असलेले ते मार्गदर्शक, वंदनीय, माननीय सर्व मान्यवर, कारण बराचसा वेळ झालेला आहे, त्या ठिकाणी सर्व मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो। कारण महाराष्ट्र राज्य नाही तर या देशातल्या 7 राज्याच्या कानाकोपऱ्यातून माझा समाज या ठिकाणी आलेला आहे। पोटाला चिमटा घेऊन, कामाचा खाडा करून या ठिकाणी तो आलेला आहे। त्या बांधवांनी भगिनींना लवजी शक्ती सेनेने मी गाडी पाठवली नाही, त्यांना पेट्रोल दिलं नाही, त्यांना पैसा दिला नाही, त्यांना या ठिकाणी केवळ येण्याचं आव्हान केलेलं आहे। आणि मग अनेक जण मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या पद्धतीने, अगदी कर्ज काढून देखील असंख्य माझा बांधव आणि भगिनी या राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे। मला गर्व आणि मला अभिमान आहे माझ्या मातंग समाजाचा, माझ्या कुळाचा, की बिगर पैशाची या देशातली ही माझी एकमेव जमात असेल, माझा समाज असेल,
तो बिगर पैशाचा त्या ठिकाणी समाजासाठी रस्त्यावर उतरतो. आपण अनेक कार्यक्रम आंदोलन पाहिली असतील. लवजी शक्ती सेनेचा आपल्याला सर्व प्रवास माहिती आहे. कदम साहेब, आम्हाला हे असे कार्यक्रम आम्ही कधी घेतले नाही. लवजी शक्ती सेनेचे असे कार्यक्रम नसतात. आमचे कार्यक्रम रस्त्यावरचे असतात. आमच्या सभा रस्त्यावर असतात. या राज्यातल्या मग ते कुणाचंही सरकार असो, सातत्याने गेल्या 15-16 वर्ष या ठिकाणी लवजी शक्ती सेना मातंग समाजाचे प्रश्न घेऊन मग ते मुंबई असेल, नागपूर असेल, अनेक ठिकाणी या ठिकाणी समाजाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची आजपर्यंत भूमिका घेतलेली आहे. अशी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं. निश्चित अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. आरक्षणाचा अवकाशाचा प्रश्न अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्यातला सरकार कुठंतरी मागाच्या विचार करायला लागलेला आहे. मी अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगितलं की मला कुठला पक्ष महत्वाचा वाटत नाही, मला कुठला नेता महत्वाचा वाटत नाही. तर माझ्या मागाचा चांगला असेल तर तिथं लवजी शक्ती सेना असेल. मी धंदेवाला माग नाही, मी राजकारणी माग नाही. मला ना आमदारकी मिळवायची, ना मला खासदारकी मिळवायची, मला ना मंत्रिपद मिळवायचं, मला साधी एखाद्या मंडळाची कमिटी बी मिळवायची नाही. मी अनेक वेळा सांगितलं की आमदारकी खासदारकी माझ्या राष्ट्रभक्त मागाच्या पायाची धूळ देखील नाही. मला या भानगडीत पडायचं नाही. मी धंदेवाला माग नाही. जे काही करत आलोय त्या मागाच्या आईच्या पोटी जन्म घेतला. तिचं कर्ज मी देणं लागतो, कारण तिने मला जन्म दिला आणि ज्या समाजाने मला त्या लेवलला आणून ठेवलं, त्या समाजाने मला घडवलं, तो समाज देखील माझी दुसरी आई आहे. त्या समाजाचं आईचं देखील कर्ज आपण फेडू शकत नाही. व्याज देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतोय. धंदा करत नाही. काही पक्ष असो, काही नेता असो, त्याच्याकडे कधी मागाचा सन्मान गहाण ठेवलेला नाही, भविष्यात देखील ठेवणार नाही. निश्चित ज्या पद्धतीने आजपर्यंत वाटचाल केलेली आहे, त्या वाटचालीमध्ये सेटिंग कधी केली नाही, माघार कधी घेतली नाही. अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला. सगळ्यात जास्त केसेस मागाच्या प्रश्नासाठी त्या माझ्या लौसैनिकावर, लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यावर आहेत. अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला. मग मुंबई असो, नागपूर असो, माघार मात्र कधी घेतली नाही. अनेक प्रकारचे मोर्चे काढले. ते लोटांगण आंदोलन असेल, आक्रोश मोर्चा असेल, हलगी मोर्चा असेल, उत्तराज मोर्चा असेल, अर्धनग्न मोर्चा असेल, पदयात्रा असतील, नग्न मोर्चा असतील. ऐका, डेअरी कुणाच्या मध्ये पूर्ण नग्न मोर्चा करायची ताकद कुणात आहे का? ऐका, कुणात डेअरिंग? पण एकमेव माझी संघटना आहे, लवजी शक्ती सेना तिचं नाव आहे. ती जातीसाठी रस्त्यावर पूर्ण नग्न होते, पूर्ण भोंगळी होते. मला गौरव आहे, मला अभिमान आहे. मागच्याच वर्षी माझ्या लवजी शक्ती सेनेच्या पोरांनी अनेक प्रश्नासहित आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्रालयामध्ये शर्ट काढलं, पॅन्ट काढली, बनियन काढली, अंडरवेअर काढली आणि त्या मंत्रालयामध्ये घुसले. मी आता युट्यूबला सर्च करा, मला लवजी शक्ती सेनेचे हे सगळे लौसैनिक दिसतील. अनेक जणांनी त्या ठिकाणी अटक करून घेतली. आमच्या महिला भगिनी त्यांनी त्या ठिकाणी त्या मंत्र्याला साडी बांगडी सोळीचा बाहेर घेऊन गेल्या, मार खाल्ला. दोन्ही टीमला तिथं अटक झाली. एका टीमला येलो गेट पोलीस स्टेशनला, दुसऱ्या टीमला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला अटक केली.
आंदोलन करायला गेले होते, लग्न आंदोलन. महिलांनी आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांना साडी सोळी. जाताना एक बी पदाधिकारी मला म्हणला नाही, भाऊ मी जातीसाठी तुमच्या सांगण्यावरती मंगळा होतोय, कपडे काढतोय, मला आमदारकी देणार का, मला खासदारकी देणार का. माझा एकही नौसैनिक, एकही पदाधिकारी यांनी या ठिकाणी चकार शब्द उच्चारला नाही. भाऊनी सांगितलंय करायचं म्हणजे करायचं. गेले सांगितलं, त्यांना म्हणलं होतं पूर्ण दिवस मांगाचे प्रश्न टीव्हीला दिसले पाहिजेत, प्रत्येक चॅनेलला मांग दिसला पाहिजे. सांगितलं, माझ्या महिला भगिनी त्यांनी गेले प्रयत्न केला, थोडीफार बातमी लागली. नंतर दुसऱ्या टीमला सांगितलं, त्यांनी जे जाऊन काय केलं, दिवसभर 24 तास लवजी शक्ती सेना आणि मांग सगळे चॅनेलला दिसत होता. मला अभिमान गर्व आहे की अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या आरक्षणाच्या प्रश्नावरती जीव दिलेला आहे, आपलं बलिदान दिलेलं आहे. एकही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली नाही माझ्या घरच्यांना आमदारकी खासदारकी द्या. एकही पदाधिकारी त्या ठिकाणी हे जे काय आजपर्यंत त्या लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून त्या राज्यामध्ये नव्हे तर या देशातल्या 7 राज्यातला मांग आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कर्नाटकचा मांग आला, तेलंगणाचा मांग आला, छत्तीसगडचा मांग तर 2 दिवसापासून इथं आहे. आपल्या मंचावरती छत्तीसगड अनेक राज्यातली मांग इथे, एक मध्य प्रदेशचा एक मांग आहे, ऐका तो बरोबर हात करा. हा मध्य प्रदेशचा मांग आहे. लवजी शक्ती सेनेचा पक्ष अध्यक्ष आहे मध्य प्रदेशचा. त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी काय केलं, लवजी शक्ती सेना मध्य प्रदेश राम मंदिराची चर्चा संपूर्ण जगामध्ये होती, विरोधात बी होती, बाजूनी बी होती. पण या लवजी शक्ती सेनेच्या मांगवीराने काय केलं, त्यावेळेस पंतप्रधान मोदीच्या हस्ते राम मंदिराच्या त्या ठिकाणी पूजन होत होतं, उद्घाटन होत होतं. त्यावेळेस मोदीजींनी काय केलं, त्यांनी चांदीचा झाडू बनवला आणि त्याची मिरवणूक त्यांनी बैतूल शहरातून मध्य प्रदेशातून काढली. आपण कधी राम मंदिरला गेला तर त्या रामाच्या मंदिरामध्ये त्या मांगाच्या हाताने बनवलेला झाडू त्या ठिकाणी ठेवलेला आहे. एक हटक्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मातंग समाजाची चळवळ त्या संघटनेने चालवलेले बांधवलं. पहिला समाज या ठिकाणी मी अनेक वेळा सांगतो, मला संघटना महत्वाची नाही, मला राजकारण करायचं नाही, मला राजकारणात यायचं नाही, मी कुणाचाही राजकीय स्पर्धक नाही आणि सामाजिक क्षेत्रातील देखील मी कुणाचा स्पर्धक नाही. फक्त एक वाटतं, डोळे झाकण्यापूर्वी मरण्यापूर्वी त्या मांगाचे प्रश्न सुटले पाहिजेत, मांगाचं रक्षण मिळालं पाहिजे. कारण मी वेळेवरती विश्वास ठेवत नाही, मला येण्याची गॅरंटी नाही. एकदा मेलो की परत माझा जन्म मांगामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, त्या देशामध्ये नाही. एक वाटतं, प्रचंड यातला सोसलेत आमच्या पूर्वजांनी, प्रचंड सोसलेला आहे. मांगा एवढा त्याग या देशासाठी कोणी केलेला नाही. प्रचंड योगदान बलिदान या मांगाचं राहिलेलं आहे. अनेक चळवळीमध्ये योगदान जे आमच्या पूर्वजांचं राहिलेलं आहे. त्या देशाला स्वतंत्र करण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा त्या तुमच्या आमच्या मांगवीरांचा राहिलेला आहे, आमच्या पूर्वजांचा राहिलेला आहे. अनेक आमच्या पूर्वजांना तोफेच्या तोंडी त्या ब्रिटिशांनी दिलेला आहे. अनेकांना त्या ठिकाणी त्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आमच्या पूर्वजांना त्या ठिकाणी फासावर लटकवलेला आहे. इतिहास लिहिला गेला नाही, त्याचा इतिहास लिहिला. अनेकांचा इतिहास, अनेकांचे आम्ही वंशज आता पाहतो, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक समाज सुधारक असतील, क्रांतिकारक असतील, त्यांचे अनेक वंशजांनी बघतो. मात्र दुर्दैवाने त्या देशाच्या बापाचे, त्या आद्यक्रांतिगुरु लवजीवासाहेब साळवेंचे बिगर लग्नाच्या क्रांती करणाऱ्या वीराचा इतिहास मात्र या ठिकाणी लिहिला गेला नाही. अनेक आमच्या पूर्वजांनी
देशासाठी योगदान दिलं, राज्यासाठी दिलं, गावागावासाठी बलिदान दिलं. आता दुर्दैवाने आमचा इतिहास लिहिला गेला नाही. एकंदरीत संपूर्ण राज्यातील मातंग समाजाची परिस्थिती पाहत असताना अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमचं योगदान आहे, मातंग समाजाचं बलिदान आहे. मात्र त्या तुलनेमध्ये मला न्याय मिळत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली. देशामध्ये आरक्षण लागू होऊन, संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. मात्र दुर्दैव भाग किती आहे की आजपर्यंत या महाराष्ट्र राज्यातल्या अंगवड्यामध्ये डायरेक्ट IAS किंवा IPS अजून निर्माण झाला नाही. आम्ही अडाणी आहे का? आम्ही दुर्दैवी आहे का? दुर्दैव आपलं नाही बांधवलं, हे व्यवस्थेचं दुर्दैव आहे. आमची मुलं मुली हुशार आहेत. रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्या झोपडपट्ट्यामध्ये आम्हाला झोपा लागत नाही. असल्या किरकिरीमध्ये माझी मुलं अभ्यास करतात. 70, 80, 90% येतात. स्किल आमच्यामध्ये आहे. मात्र संधी या ठिकाणी हे शासन उपलब्ध करून देत नाही. दोष आमचा नाही, दोष या व्यवस्थेचा आहे. बलिदान योगदान देणारा हा मातंग समाज आज 90%च्या वर हा समाज आज झोपडपट्ट्यामध्ये राहतोय. आजवर अनेकांना आम्ही या ठिकाणी निवडून दिलं. पक्ष कुठला का असताना आमच्या मतावरती अनेकांना आम्ही आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, प्रधानमंत्री केलं. सगळ्यांना दान देत आलो आम्ही. मताची दान दिली. मात्र काय झालं? सगळ्यांचा चांगलं आम्ही केलं. मात्र दुर्दैवाने आमचा विचार कुणी केला नाही. एकंदरीत आमचा प्रवास बघता अंग आजपर्यंत सगळं करत आले, मात्र पदरात काहीच पडलं नाही. अनेक देवदेवतांची पूजा एवढी कुणीच करणार नाही, कुणीच करत नाही. परिस्थिती काय? आजवर अनेक देवी देवतांना आम्ही कोंबड्या दिले, बकऱ्या दिले, मात्र आमच्या डोक्यावरचे पत्रे अजून गेले नाही. अनेक साधू संतांच्या पूजा करतो, त्या ठिकाणी आमचा विचार होत नाही किंवा याच्या भानगडीत किंवा याच्या विरोधात नाही. मात्र आमच्या पदरातच काय पडत नाही. पिढ्या गावाची सेवा करतो, राज्याची सेवा करतो, देशाची सेवा करतो, मात्र पदरात काहीच पडत नाही. एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहत असत माझ्यासारख्याला वाटलं त्या ठिकाणी आपण सामाजिक क्षेत्रात उतरलं पाहिजे. माझ्या 7 पिढ्यामध्ये कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं नाही. माझी लायकी देखील नव्हती. पोरला पोरग 11वीला, दुसरं पोरग 9वीला, तिसरी पोरगी माझी 3रीला असताना मला नोकरी सोडावी लागली. एकट्याच्या पगारावरती अख्खं कुटुंब चालत असताना माझ्या पत्नीने, माझ्या मुलांनी मला साथ दिली. त्यासाठी तुम्हाला जे वाटतंय ते करा, आम्ही सहन करू. माझ्या बायकोनी कॉर्पोरेशनची नोकरी स्वीकारली आणि मला समाजासाठी मोकळं सोडलं. दिवस रात्र पळतोय, रात्र दिवस पळतोय. नोकरी सोडताना शपथ घेतली, बरेपर्यंत धंदा करायचा नाही, बरेपर्यंत मागाच्या जीवावरती धंदा करायचा नाही. ना तिकीट मागायचं, ना आमदारकी मागायची, ना खासदारकी मागायची. देण्यासाठी आपण आलोय, दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करत असताना निश्चित आजपर्यंतचा आमचा प्रवास आम्ही अशा मंचावरती कधी बोललो नाही. आमच्या मंच म्हणजे त्या ठिकाणी जाळ निघत असतो. आमचे मंच रस्त्यावर असतात, भर उन्हात असतात, 43 डिग्री 45 डिग्री वातावरणामध्ये आमचे मंच असे सजलेले असतात. आमचे लौसैनिक, आमच्या भगिनी बांधव ते रस्त्यावर उन्हातानामध्ये ते राहिलेले असतात. तो श्रोता वर्ग आमचा असतो. रामशीर सभा आमच्या नसतात, अशा भव्य मंच स्टेज आमचे नसतात. निश्चित पहिल्यांदा हा कार्यक्रम घेत असताना अनेक वर्षाच्या त्या लढ्यानंतर तरी यश पदरात पडत चाललेलं आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी एक ठरवलं की आपण अधिवेशन घेतलं पाहिजे. अधिवेशन घेण्याची मागची भूमिका होती की मातंग समाजाचं अधिवेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे.
मातंग समाजाच्या अधिवेशनाचा एक वेगळा इतिहास राहिलेला आहे. आपल्या बाजूच्या सोलापूर जिल्ह्याचा स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्याला सांगेल की मातंग समाजाचं सगळ्यात पहिलं अधिवेशन या देशामध्ये जे झालं होतं ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1905 साली सोलापूरला भरलं होतं. जवळजवळ कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र आणि वराड प्रांत या राज्यातला समाज आज सोलापूरमध्ये एकत्रित आला होता. आणि ते जे अधिवेशन त्या ठिकाणी घेण्यात आलं त्याचे अध्यक्ष होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झालं. त्याच्यानंतर दुसरं अधिवेशन झालं. ते झालं 1917ला. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते श्रीपाद मनोहर माटे, श्रीम माटे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरला अधिवेशन झालं. आता या दोन्ही अधिवेशन स्वातंत्र्यपूर्व काळात होती. कशासाठी होती याची माहिती आपल्या लोकांना झाली पाहिजे. अनेक राष्ट्रपुरुष सांगून गेलेले. तो समाज इतिहास विसरतो, तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आम्हाला सगळ्यांचा इतिहास माहिती करून दिला, आम्ही माहिती करून घेतला, मात्र आपलाच इतिहास आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवला नाही. आम्हाला येऊन आमचा इतिहास कधी कोणी सांगितला नाही. आम्हाला सगळ्यांचा सांगितलं, मात्र आमच्या बापांनी या देशावर, या राज्यावर केलेला उपकार मात्र या ठिकाणी आम्हाला सांगितले गेले नाही. ती मोठी शोकांतिका आहे. आणि मग ते अधिवेशन झाले. ते अधिवेशन कशासाठी घेतले? कोल्हापूरला 100 वर्षापूर्वी ते अधिवेशन का झालं तर त्या अधिवेशनामध्ये ठराव करण्यात आले. तसे या ठिकाणी कैलास भाऊ आणि आमचे डॉक्टर माधवराव गादेकर सर राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये आता ठराव या ठिकाणी तयार करण्यात आले आणि ते ठराव आपण राज्य सरकारकडे देणार आहोत. 1905 ला आणि 1917ला देखील ठराव करण्यात आले होते. ते ठराव काय होते? तर सगळ्यात पहिला ठराव होता 1881 साली मातंग समाजाला गुन्हेगार जात म्हणून तो शिक्का मारला. आमच्या लोकांना 3 वेळच्या हाजिऱ्या होत्या बांधवनो. हे तुम्ही विसरता कामा नये. बाजारामध्ये जा, पुस्तकाच्या दुकानात जा आणि त्या ठिकाणी अनेक पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील. त्या दुकानदाराला सांगा, बाबा रे आम्हाला गुन्हेगार जातीचा इतिहास हे पुस्तक आम्हाला द्या. साधारण मला वाटतं 120 का 200 रुपयाला ते पुस्तक आहे. ते पुस्तक घ्या. मला त्याच्यामध्ये तुमची कुंडली दिसेल, तुमचा इतिहास दिसेल, तुमचं योगदान, तुमचं बलिदान दिसेल. त्या गुन्हेगार जातीच्या पुस्तकामध्ये अनेक जातींचा उल्लेख आहे. या जातींना गुन्हेगार 1881 साली ज्यांनी ठरवलं होतं त्या जातीचं त्यामध्ये इतिहास लिहिलेला आहे. 3 वेळच्या हाजिऱ्या त्या काळामध्ये आमच्या समाजाला या ठिकाणी सुरू झाले होते. आमचा मातंग समाज त्या काळी 3 वेळच्या हाजिऱ्या देत होता. सकाळची आणि संध्याकाळची हाजिरी जे आमच्या पूर्वज गावाच्या चावडीवर जाऊन द्यायचे आणि रात्री 12च्या नंतरची हाजिरी गावचा प्रमुख किंवा गावचा पाटील आमच्या मांगोड्यामध्ये यायचा. आमच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची ही ऐतिहासिक अजरामर कादंबरी आहे. फकीरा नावाची कादंबरी. तो फकीरा घडला तो हाजेरीतून घडला. पाटेगावच्या मांगवड्यामध्ये गावचा पाटील हजेरी घ्यायला आला. मांगवड्यात गेल्यानंतर प्रत्येकाची हजेरी होत असताना पाटील फकीराच्या घराजवळ आला आणि पाटील म्हणला, फकीरा आहे का? फकीराने आतला आवाज दिला, पाटील आहे की? पाटीलने उद्धट शब्द वापरला, फकीरा मला बायकोच्या खुशीत हजेरी देऊ नको, घराच्या बाहेर येऊन हजेरी दे. तसा हा शब्द फकीराच्या कानावर पडला. फकीरा घराच्या बाहेर आला आणि त्यांनी पाटलाला उचलला आणि तिथंच त्याला आडवा केला. हा इतिहास आहे, हे वास्तव कादंबरी आहे. आणि तिथून पुढे सगळा प्रवास आमच्या फकीराच्या मागे सगळं इंग्रज सरकार लागलं, सगळं गाव लागला आणि तिथून तो प्रवास आपण त्या ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून वाचलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य अनेक आमच्या पूर्वजांना त्या देशासाठी लढणाऱ्या, बंड करणाऱ्या अंगाच्या राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी त्या आमच्या पूर्वजांना या ठिकाणी ब्रिटिश सरकारने टाळेबंदी जेरबंद करण्यासाठी वेळच्या हाजिऱ्या सुरू केल्या होत्या. ते लोक आम्हाला सांगतात, बाबा रे तुमचं योगदान आहे,
आज जे जे सत्तेवर बसतात त्यांच्या पूर्वजांना हाजिरा नव्हत्या बांधवांनो, त्यांच्या पूर्वजांना हाजिरा नव्हत्या. मांगाच्या पूर्वजांना हजेरी होती, आमच्या पूर्वजांनी हजेरी दिली, गेल्या हजेऱ्या दिल्या. देश स्वतंत्र झाला 47ला, तर देश स्वातंत्र्यानंतर देखील तर माझा समाज आमचे पूर्वज या ठिकाणी हजेरी देत होते. विचार करा बांधवांनो, मला हे कधी सांगितलं जात नाही. आमचं योगदान, आमचं बलिदान सांगितलं जात नाही. कारण या ठिकाणी मांग जर शहाणा झाला तर या सगळ्यांच्या तोर बसणार आणि तो आपला विकास सगळ्यांना माहिती. मी अनेक वेळा सांगतो, सगळ्यांना माहिती आहे, त्या व्यवस्थेला माहिती आहे मांग काय चीज आहे. पण दुर्दैवाने मांगालाच मांग काय हे माहित नाही. त्या दिवशी माझ्या मांगाला कळेल तर राजकारण कळेल, आपला त्याग योगदान हे ज्या दिवशी कळेल. निश्चित तुम्हाला सांगतो बांधवनो, या ठिकाणी मातंग समाज तर सगळ्या जातीच्या ओसव पुढे गेलेला आज तुम्हाला बांधव. अनेक क्षेत्रामध्ये आज विचार करा, मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो. माझा समाज काही सहाय्य नाही, वातावरण नाही, मार्गदर्शन नाही, तरी आमची मुलं शिकायला लागलेले आहेत. अनेक मुलं शिकत आहेत. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षा त्यासाठी आम्हाला जे सहाय्य मिळत नव्हतं, निश्चित आता या सरकारच्या माध्यमातून आम्ही या सरकारकडे भांडून अनेक संघटना असतील, अनेक नेते मंडळी असतील, अनेकांनी या ठिकाणी आंदोलन केली, या ठिकाणी मोर्चे वगैरे काढले. मात्र लवजी शक्ती सेनेचं योगदान मात्र निश्चित या ठिकाणी विसरता येणार नाही बांधून. निश्चित या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेत असताना अनेक उद्देश डोळ्यासमोर होते, अनेक स्वप्न डोळ्यासमोर होते आणि त्या उद्देशातून आजचा कार्यक्रम घेतला. आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम होता. मगाशी प्रदेशाध्यक्षांनी या ठिकाणी संदेश वाचून दाखवला, त्यांचा आलेला मेसेज या ठिकाणी वाचून दाखवला. आपल्याला ज्ञात असेल, मागे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा एक कार्यक्रम घेतला होता. लोकसभेच्या वेळेस त्यातल्या गंजपेठमध्ये आपण महात्मा फुले वाड्याजवळ त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. कार्यक्रमाला आपण कुणाला बोलवलं नव्हतं. कार्यकर्त्यांनी आग्रह केला, भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलेत ना, तू वागेत त्यांना या ठिकाणी बोलवा. साहेबांना आपण फोन केला. अचानक पण त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आणि उशिराही झाला होता, साहेबांना जळगावला जायचं होतं. साहेबांनी त्या ठिकाणी आपण ऐकलं असेल, मोबाईलवर त्यांनी 7.49 सेकंद त्यांनी त्या गंजपेठमध्ये भाषण केलं. निश्चित मागाशी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचे सचिवांचे फोन येत होते. आई होईने या ठिकाणी भाषण करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी चर्चा झाली. मात्र या ठिकाणी पत्र देखील त्यांनी पाठवलं. निश्चित या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम अजून चालू आहे, त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकणार म्हणून त्यांनी संदेश पाठवला. अशी त्यांना या ठिकाणी लाईव्ह बोलायचं देखील होतं. मात्र या ठिकाणी आम्ही ते टाळलं. या ठिकाणी साहेबांचा संदेश आलेला आहे. आम्ही लवजी शक्ती सेना घटक पक्ष म्हणून आहे. तुमच्याकडून आम्ही आमदारकी घेतली नाही, तुमच्याकडून आम्ही खासदारकी बी घेतली नाही. निश्चित आमचं जे काय मागणं आहे या ठिकाणी आमच्या समाजाच्या पदरामध्ये आरक्षण पडलं पाहिजे. अनेक जण म्हणतात निश्चित आम्ही सत्तेत आहे ना, आपणही बघितलेलं आहे की निश्चित यावेळेस पक्षातल्या अनेक जाती जमातींनी या ठिकाणी महायुतीला योगदान दिलं असेल, पण मांगानी जी यांना भरभरून दिलेलं आहे त्याच्यामुळे हे सत्तेवर येते, मात्र विसरता कामा नाही. त्यांनाही माहिती आहे मागे असाच एक प्रसंग घडला होता. आमच्या लोकांवरती लाठीचार्ज झाला होता. 26 फेब्रुवारी 2014 झाला होता. सगळ्यात पहिलं
या विधानसभेचं कामकाज बंद करण्याचं काम, बंद पाडण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं होतं. तरही अनेक त्या ठिकाणी आमदारांनी विधानसभेमध्ये गोंधळ केला. आतंक समाज या ठिकाणी आपलं मागण्या घेऊन आलेला असताना ती त्याच्यावरती लाठीचार्ज करता त्यावेळेस विधानसभा सभागृह बंद पाडण्यात आलं होतं. निश्चित त्यांनी त्यावेळी साथ दिलेली आहे. मात्र एकच त्यांना सांगू इच्छितो, त्या ठिकाणी मातंग समाज फार वेगळी जमात आहे, फार वेगळा माझा समाज आहे. मातंग समाज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वर्ष आंदोलन करत असताना 26 फेब्रुवारी 2014 मंत्रालयावर आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. आमच्या 38 माता भगिनी त्या ठिकाणी दायबंदी झाल्या. जवळजवळ महिनाभर त्या ठिकाणी त्यांना ऍडमिट करावं लागलं. त्यावेळी अनेकांनी हे सगळं लाठीचार्ज पाहिला होता. अनेकांचे अश्रू अनावर झाले होते, राग अनावर झाला होता. त्यावेळी अनेक मागांनी, महाराष्ट्रातल्या मागांनी 15 वर्ष सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारला शाप दिला होता, बद्दुआ दिली होती. आपण बघितलं असेल त्यावेळी गेलेली यांची सत्ता आज तागायत या महाविकास आघाडी किंवा आघाडीला या ठिकाणी सत्तेवर तर बसता आलेलं नाही. बांधून ते अनेक वेळा सांगत असतो, सगळ्यांचा नाद करा पण माझ्या मांगाचा नाद करू नका. माझा मांग एवढा पुण्यवान आहे, या ठिकाणी मी मांगाचं जर चांगलं केलं पिढ्यानपिढ्या या ठिकाणी सत्तेवर बसाल. मात्र या ठिकाणी मांगाच्या विरुद्ध जर काय विचार केला तर मांगाची बद्दुआ एवढी डेंजर आहे, इथं तुमच्या 7 पिढ्या मिटवल्याशिवाय या ठिकाणी या मांगाची बद्दुआ थांबत नाही. बांधव तुम्हाला निश्चित या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने आमचा प्रवास सुरू आहे. बांधव मला गर्व आणि अभिमान वाटतो की आज यावेळेस चांगल्या मोठ्या लोकांना, मोठ्या सत्तेतल्या असतील किंवा विरोधातल्या पक्षातल्या नेत्यांना 2-4 हजार लोकांचा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर या ठिकाणी 2-4 लाख रुपये घालवायला लागतात का नाही? 2-4 हजार लोक जमवायला ही मांगाची जमात अशी लवजी शक्ती सेना एक हटके अशी चीज आहे. त्या लवजी शक्ती सेनेला आणि या मांगांना लाखांनी जमवण्यासाठी 1000 रुपये सुद्धा जातात. आपण मोर्चा बघितले असतील, नागपूरची आंदोलनं बघितली असतील, मोर्चे आपण पाहिले असतील आणि आजचा देखील हे अधिवेशन पण याची डोळा पाहिला असेल. असंख्य प्रमाणामध्ये या ठिकाणी सकाळपासून कालपासून या ठिकाणी पिवळं वादळ या ठिकाणी वाहत आहे. आजूबाजूला चर्चा आहे. या ठिकाणी सगळे वेगळ्या टाईपचे एक स्टँडर्ड लेवलचे या ठिकाणी लोक आहेत. गेल्या अनेक दिवसापूर्वी या ठिकाणी त्यांनाही कौतुक वाटतं, अरे मांगाचे कार्यक्रम कधीच इथं झाले नाही आणि एवढी मोठी सभा मांग घेतोय. यांना बी कौतुक वाटतं, यांनाही कौतुक वाटतंय. 2 दिवसापासून माझा छत्तीसगडचा मांग, माझा तेलंगणाचा मांग, माझा आंध्र, कर्नाटक आणि गुजरात आणि मध्य प्रदेशचा मांग या ठिकाणी आलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या नाना कोपऱ्यातून या ठिकाणी आलेला समाज गेल्या 2 दिवसापासून सगळी व्यवस्था ते पाहते आहे. पोलीस प्रशासन पाहते, पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी टकरावून गेलेलं आहे. अरे ही बिगर पैशाची एवढी मोठी सभा होऊ शकते का? होऊ शकते का? मला शक्य नाही. फक्त मांगायला जमतं. सगळ्याला देण्या द्यावे लागतात, पैसे द्यावे लागतात, खरंच काय करावं लागतं तेव्हा एवढं सगळं काय होतं बांधून. तर कुणाला कल्पनाही नव्हती या ठिकाणी आतंक समाजाचं एवढं मोठं अधिवेशन होऊ शकेल. निश्चित मुख्यमंत्र्यांनी बरंचसं सहकार्य केलं. म्हणजे या ठिकाणी जे आरोग्य शिबिर घेतलं, मला सगळ्यात महत्वाचं मोठं समाधान आहे. त्या माध्यमातून अनेक आमच्या बांधव आणि भगिनींचे या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड जे 5 लाखाचा विमा आहे, त्याही हॉस्पिटलमध्ये 5 लाखापर्यंतचा उपचार या ठिकाणी मोफत दिले जाणार आहेत. ते कार्ड या ठिकाणी वाटप करण्यात आलं. अनेक आजारांचे या ठिकाणी दान करण्यात आलं. अनेक या ठिकाणी औषधं गेल्या 2 दिवसापासून 2 ट्रक भरून औषधं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या CMO कार्यालयाने त्यांच्या या
शिबिरांचे सर्व जे आयोजक टीम आहे त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. निश्चित गेल्या आठवडाभरापासून टीम या ठिकाणी काम करते. अनेक माझे लौसैनिक अनेक पदाधिकारी एकाच कुणाचं नाव घेणार नाही. प्रचंड मेहनत केलेली आहे, धंदा केलेला नाही. अनेक माझा पदाधिकारी माझ्या भगिनी देखील या आजच्या अधिवेशनासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे. निश्चित त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीचं आज हे चीज झालेलं आहे. आज मागणी दाखवलंय मुळं वादळ काय असतं ते आज दाखवलेलं आहे. मांगांची एवढी मोठी सभा, बिगर पैशाची सभा, बिगर सत्याची सभा. एक बी सत्ताधारी नाही आमच्याकडे. आम्ही कोणी सत्ताधारी आहे का? नाही, बिलकुल नाही. जेवढं काय आम्ही करतो आज साध्य होतं त्या माझ्या मांगाच्या आशीर्वादामुळे. मला अनेक जण म्हणतात, भाऊ एवढ्या वयामध्ये 50-50 किलोमीटर चालता कसं, एवढी आंदोलनं करतात कशी, 43 डिग्री सेल्सिअस मध्ये इकडे अंगाने अमरावती सारख्या ठिकाणी लोटांगण घेता कसं, अकोल्यामध्ये लोटांगण घेता कसं, 14 दिवस उपाशी राहता कसं, उपोषण करता कसं. अनेक जण प्रश्न करतात, अनेक जण विचारतात. त्या अनेकांना सांगतो, बाबा रे ही माझी लायकी नाही. 50 किलोमीटर 60 किलोमीटर चालण्याचं माझं वय आणि माझी लायकी देखील नाही. हे सगळं काही जो करता करवित आहे तो माझा मांग आहे. बांधवांनो तुम्हालाही सांगतो, माझा समाज आहे. मला मांगाचा एवढा आशीर्वाद आहे की आज देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर 4 सभा या मांगाच्या झाल्यात. 4 सभा 12 नोव्हेंबरला. मला गर्व आणि अभिमान आहे. हे सगळं तुमच्यामुळे घडले. याच पुण्यामध्ये याच SP कॉलेजला सभा झाली 12 नोव्हेंबरला. देशाचं सर्वोच्च नेतृत्व, जगातलं सर्वमान्य नेतृत्व, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्या ठिकाणी होते. तारीख होती 12 नोव्हेंबरची. साहेबांना आम्ही भेट दिली. काय भेट दिली? आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत साळवे या देशाच्या बापाची पहिला पुतळा, देशाच्या पहिले पंतप्रधान आहेत, त्यांना त्या ठिकाणी सुपूर्द केला. आजपर्यंत देशामध्ये एवढे पंतप्रधान झाले आणि या देशाच्या आमच्या बापाचं नाव घेतलं नव्हतं. घर लग्नाची क्रांती केली झाली. 86 वर्षापर्यंत देशासाठी योगदान दिलं. याच पुण्यातल्या गंजपेठमध्ये 1822ला क्रांतीशाळा काढली. 1827ला दलितांसाठी हौद खुला केला. प्रचंड योगदान दिलं. त्या क्रांतीशाळेतून अनेक क्रांतिकारक घडवले. एका बाजूने वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, केरुनानंद छत्रे सारखे क्रांतिकारक घडवले. त्या बाजूने ज्योतिबा फुलेंसारखे, सावित्रीबाई फुलेंसारख्या अनेक सामाजिक क्षेत्रातील गोरा परांजपे असतील, सदाशिवराव गोवंडे असतील, सामाजिक क्षेत्रातील फळी त्या ठिकाणी निर्माण केली. कसली क्रांतीशाळा होती विचार करा बांधव. एकमेव क्रांतीशाळा, दोन्ही प्रवाह त्या क्रांतीशाळेतून घडवले. एवढं प्रचंड योगदान त्या देशाच्या बापांनी या ठिकाणी दिलं. मात्र दुर्दैवाने देशातला एकही पंतप्रधान त्यांनी आजपर्यंत त्या लवजी बाबांना कधी अभिवादन केलं नाही. या देशाच्या बापाला कधी अभिवादन केलं नाही. मात्र 12 नोव्हेंबरला या देशाच्या पंतप्रधानांनी SP कॉलेजवरती लवजी बाबांना अभिवादन केलं. केलं का नाही, बघितलं का नाही? तिथं त्यांना आम्ही मूर्ती भेट दिली आणि मूर्ती भेट देत असताना पंतप्रधान साहेबांना विनंती केली, साहेब 2 दिवसांनी आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत साळवे यांची जयंती येते आणि जयंतीच्या दिवशी जिथं कुठं असाल तिथं ह्या वीर पुरुषाला, त्या देशाच्या बापाला आपण वंदन करा. अशा पद्धतीने मी विनंती त्यांना केली. 14 नोव्हेंबरला 2च दिवसांनी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्येच होते. मुंबईच्या शिवाजी पार्कवर त्यांची सभा सुरू होती आणि त्यांनी त्या सभा सुरू होत असताना सगळ्यात पहिलं सुरुवात करत असताना 14 नोव्हेंबरला त्या देशाच्या थोर सुपुत्राला आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत साळवेला त्यांनी त्या ठिकाणी अभिवादन केलं. आपण टीव्हीला पाहिलं असेल. नवीन या सगळ्या गोष्टी त्यापूर्वी कुणी केला नव्हतं. हे मांग आता घडवायला लागलेला हा 21व्या युगातला मांग हा घडवायला लागलेला आहे. काय का असं कुणाला कसं का दिसना, मात्र मला खात्री आहे, माझा विश्वास माझ्या मांगावर आहे. एक ना एक दिवस तुम्हाला सांगतो, एक ना एक दिवस असा येईल. सुरुवात आमची झालेली आहे. मांगाचा आलेख आता चढता राहिलेला आहे. निश्चित कधी ना कधी तुम्हाला सांगतो त्या देशाला आम्ही मांग काय हे दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही बांधून.
आम्हाला दाखवून द्यावं लागेल की आमचं योगदान आहे. आम्ही काय आभाळातनं पडलेली जमात आहे का? आम्ही काय अफगाणिस्तान पाकिस्तानातून इथं आलोय का? अरे आम्ही इथल्या भूमी, आम्ही या मातीतले आहोत. आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलं इथं, आमचं बलिदान आहे इथं. आम्ही काय ऐरेगर आहेत का? आज त्या पुण्यामध्ये सभा होते, त्या पुण्याला टॉप 10 सिटीमध्ये या पुण्याचा नंबर लागतो आणि शहराचं त्या ठिकाणी नामांकन होत असताना अनेक त्या ठिकाणी गोष्टी पाहिल्या जातात. त्या गोष्टी पाहिल्या जातात त्याच्यामध्ये शहराचं आरोग्य पाहिलं जातं, शहरातील वाहतूक व्यवस्था, शहरातील कायदा सुव्यवस्था, अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातात. आणि अनेक गोष्टी पाहत असताना क्रमांक 1ला जे असतं त्या या शहराचं आरोग्य कसं आहे हे पाहिलं जातं. त्यानंतर त्याचा दर्जा ठरला जातो. आज पुणे शहर तुम्ही पाहताय देशामध्ये प्रसिद्ध आहे. कुठल्याही क्षेत्रातला अधिकारी असो किंवा पुढारी असो किंवा राष्ट्रपती असो, काय झाले त्याला पसंती देतात. आम्हाला पुण्यामध्ये बंगला पाहिजे, आम्हाला पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे. का? तर पुण्याचं आरोग्य चांगले. मात्र मला गर्व आणि अभिमान आहे आणि खेदही वाटतो या पुण्याचा दर्जा सुधारवण्याचं काम तर कोण करत असेल तर माझा मातंग समाज करतोय. मला गर्व बी आहे, मात्र खेद या गोष्टीचा आहे. या ठिकाणी रात्रीच्या 2 वाजता आमचं 12-13 वर्षाचं पोरग या ठिकाणी कागद वेचायला बाहेर पडत, कारण 5 वाजता या ठिकाणचा कचरा बिगारी झाडू आली, तो कचरा साफ करावा नाही म्हणून या ठिकाणी कचरा वेचायला रात्रीच्या 12ला 1ला 2ला लहान लहान मुलं मुली या ठिकाणी बाहेर पडतात, कागद जमा करतात आणि आठेला आमचा झाडूवाला येतो, आमचा भिकारी येतो आणि या ठिकाणची घाण काढतो. स्वतः महानगरपालिकेमध्ये सेवा केलेले 80% समाज साफसफाई करणारा हा आमचा मातंग समाज आहे. आणि मग या पुण्याचं आरोग्य कोण राखतं तर तो तुमचा माझा समाज मातंग समाज राखतो. या पुण्याला दर्जा आमच्यामुळे एका बाजूला खेदही आहे, मात्र निश्चित त्या पद्धतीचं योगदान असतं तर दुर्दैवाने या ठिकाणी आमच्या पदरात काय पडत नाही. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. काही जण म्हणतात भाऊ तुम्ही जातीवाद करता, काही जण म्हणतात भाऊ तुम्ही फक्त मागमाग करता. त्यांना सांगतो बाबा रे काय करू, मांगाने आजवर हिंदूंचं बघितलं, मांगाने आजवर बहुजनाचं बघितलं, मांगाने आजवर दलिताचं बघितलं. हिंदूंचं सांग बरं झालं, बहुजनाचं सांग बरं झालं, दलिताचं बी सांग बरं झालं, अजय मांगाचं कुठं सांग बरं झालं. आज सगळ्यांची घरं मजबूत झालेत. अजय मांगाचं घर सगळ्या बाजूनी कळत असताना लोकांच्या घरावर का पत्रे टाकत बसू. माझ्या घराचा विचार करणार, कारण भविष्यामध्ये मी मेल्यानंतर माझी मुलं ज्या घरात राहणार आहेत हे घर म्हणजे मांगाचं घर आहे. मी जे जगतोय ते माझ्या घरासाठी जगतो. मी या ठिकाणी इतरांच्या भानगडीत पडत नाही, कारण मला माहित नाही माझ्याकडे माझी लाईफ किती आहे, माझ्याकडे किती सेकंद, किती मिनिट, किती तास, किती दिवस, किती महिने, किती वर्ष माझ्याकडे शिल्लक आहे मला माहित नाही. मी वेळेवरती विश्वास ठेवत नाही. या ठिकाणी काही वर्षापूर्वी एक यंत्र जन्माला आलं, त्याला डॉक्टर नाव दिलं. हे यंत्र या ठिकाणी सांगतं तुमच्या घरामध्ये पाळणा किती तारखेला हलणार आहे. बरोबर आहे का नाही? त्याला डॉक्टर म्हणतात. ते डॉक्टर सांगतो तुमच्या घरामध्ये नवीन पाहुणा कधी येणार आहे. मात्र आण्याची तारीख सांगणार यंत्र अजून पैदा झालं नाही. आलंय का? कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही, मला माहिती नाही. आणि अनेक या ठिकाणी ज्या काही संकल्पना सांगितल्या जातात केल्यानंतर कोण जात आहे, कुठल्या जन्माला जात आहे किंवा कुठं जात. मात्र अनेक माझे मित्रमंडळी, अनेक नाते आम्हाला सोडून गेलेत. आणि हे सगळं काय होत असताना आम्ही ज्या धर्मामध्ये आता आहे तो म्हणतो पुढचा जन्म मला पक्षाचा किंवा प्राण्याचा असेल. माझ्यासमोर एकही अनुभव असा नाही. त्या असंख्य नातेवाईक मित्रमंडळी या ठिकाणी आम्हाला सोडून गेलेले असताना दुसरा जन्म घेऊन त्या तरी रूपात आमच्या समोर आलेत. असं होतंय का? कधी होत नाही. माझी गॅरंटी नाही, कारण मी यदा कदाचित एका दुसरा मांग असेल. मी या देशातल्या 7 राज्यातल्या मांगोड्यामध्ये फिरतो, अनेक मांगोड्या फिरलो, तर एकही अनेक गेलेले नातेवाईक एकही व्यक्ती मला कधीच कुठं भेटली नाही. म्हणजेच काय तर पुनर्जन्म नाही बांधून. एक गोष्ट मात्र मनाशी खुंटाट बांधा, मला रिटर्नचं तिकीट नाही, परत आपल्याला जन्म नाही. जे काय करायचंय तुम्हाला तुमच्या भावी पिढीसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, त्याच हाच जन्म आहे. कामधंदे जे जे काय करायचे ते ते करा. एक जण जगतो,
आपली मुलं बाळं घडवण्यासाठी त्यांना मजबूत करण्यासाठी जगतो. माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपली मुलं बाळं या ठिकाणी मजबूत करत असताना, सगळ्या क्षेत्रामध्ये मजबूत करत असताना त्या मुलाचं घर देखील आपण मजबूत केलं पाहिजे. आमची मुलं राजकारणात मजबूत आहे, शिक्षण क्षेत्रात आहे, व्यावसायिक क्षेत्रात आहे, नाही त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र सुरक्षित नाही, असुरक्षित नाही, त्याचं घर मजबूत नाही. या ठिकाणी घरावरती किमती लावल्या जातात. प्रत्येक जातीला या ठिकाणी लेबल आहे आणि प्रत्येक लेबलला बघून या ठिकाणी किंमत केली जाते. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या तमाम सर्व बांधवांना, भगिनींना, या ठिकाणी आपण आपल्या मुलाबाळांसाठीच जगतोय, मात्र मुलाबाळांसाठी जगत असताना त्याच्या घराचा देखील विचार केला पाहिजे, त्याच्या समाजाचा देखील विचार केला पाहिजे. थोडं या ठिकाणी बोलतो, बराचसा वेळ झालेला आहे. अनेक जण काम जायचे थांबलेले आहेत. अनेक भागातून या ठिकाणी यांनी रेल्वेने प्रवास केलेत, अनेक जण बसेसने आलेत, अनेक जण टू व्हीलर घेऊन आलेत. कालपासून मला एवढा त्रास होतोय, कालपासून मी फेसबुक लाईव्ह बघतोय. टू व्हीलर घेऊन निघालेत, फोर व्हीलर घेऊन निघालेत, सगळे जयघोष करत निघालेत. टेन्शन होतं, येईपर्यंत सुखरूपपणे त्यांनी आलं पाहिजे. निश्चित आपण या ठिकाणी अनेक जण व्यवस्थितपणे आलेले आहेत. मात्र आता अधिवेशन संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल, हात जोडून विनंती करेल की आपल्या स्वतःला जपा. आपल्याला जगायचंय, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या भावी पिढीसाठी आपल्याला जगायचंय, त्यांच्यासाठी आपल्याला त्याचं घर बांधायचंय. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घ्या, जाताना व्यवस्थित सुरक्षितपणे जा. निश्चित आणि या ठिकाणी ठराव करण्यात आलेले, आपण दिवस दिलेला, काहींनी 2 दिवस, काहींनी 3 दिवस, आयोजकांनी जवळजवळ 15-20 दिवस दिलेले आहेत, काहींनी काही तास दिलेले आहेत. अगदी थोडासा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन, आज जोडून विनंती करेन की आता एक 5 मिनिटामध्ये या ठिकाणी ठरावाचं वाचन होईल. ठरावाला फक्त आपण हात उंचावून या ठिकाणी संमती द्या आणि ते ठराव या ठिकाणी पास होतील. उद्या किंवा परवा 2-4 दिवसामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना जाऊन आपण ते निवेदन देणार आहोत आणि ते ठराव त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. निश्चित हे सरकार आपल्या बाजूनी पॉझिटिव्ह आहे. आपण पाहिलं असेल, देशाचे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ही टोपी घालून त्यांनी अख्खी लोकसभा आणि विधानसभा गाजवली का नाही? त्या गळ्यातले स्कार्फ मुख्यमंत्री साहेब मागवून घ्यायचे. अनेक त्यांनी पिवळ्याला सलामी द्यायला सुरुवात केलेली आहे. निश्चित हे जे ठराव या ठिकाणी पास होणार, हे ठराव त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला आपण या ठिकाणी सादर करू. आज अधिवेशनाच्या अनुषंगाने अनेक कारणं होती, अधिवेशनाची अनेक कारणं होती. मात्र त्या अनेक कारणापैकी एक कारण होतं की आज 1 मार्च आहे आणि आज क्रांतीवीर फकीरा रानोलीची मांग यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांची जयंती देखील आहे. असं सुवर्ण आज या ठिकाणी आयोजकांनी निवडलं. निश्चित या ठिकाणी आपण अनेक जण या अधिवेशनासाठी उपस्थित राहिलात. फक्त थोडा वेळ आपण या ठिकाणी हे ठरावाचं वाचन होईपर्यंत आपण थांबा, या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आलात, फक्त जाता जाता तुम्हाला एक सांगेन, या ठिकाणी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, मरेपर्यंत जगल तर मांगासाठी आणि मरल तर मांगासाठी. जय लवजी. धन्यवाद.